सांगोल्यातील चोपडी येथे 24वी पाणी परिषद संपन्न। तुम्ही संघटित झाला म्हणून तर पाणी आले, आमदार गणपतराव देशमुख यांचे प्रतिपादन। पक्ष झेंडे बाजूला ठेवून पाण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे। आपण उभी केलेल्या चळवळीने तुम्ही संघटित झाला म्हणून तर पाणी आले, असे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी केले। सांगोला तालुक्यातील चोपडी या ठिकाणी 24वी पाणी परिषद संपन्न झाली आहे। या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। सातारा सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील इतर 13 दुष्काळी तालुक्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे या उद्देशाने क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी व आमदार गणपतराव देशमुख यांनी अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन पाणी संघर्ष परिषदेची स्थापना केली आहे। क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांनी जे गेल्या 24 वर्षांमध्ये लढा दिला, हा अपूर्वभूत लढा आहे। माझ्या माहितीप्रमाणे तर शेतीच्या पाण्यासाठी एवढा दीर्घकाळ लढा कुठल्याही भागामध्ये झालेला नाही। या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन नागनाथ अण्णाच्या नेतृत्वाखाली हा लढा दिलेला आहे। कोळे भागामध्ये 14 गावाला पाणी मिळालेलं आहे। बुद्याळ तलावामध्ये पाणी आल्यामुळं या बुद्याळ तलावामध्ये 10 गावं येतात, त्याला पाणी आलेलं आहे। आटपाडी तालुक्यामध्ये अण्णा सांगा, आटपाडी तालुक्यामध्ये 25 गावांना पाणी आले। आटपाडी तालुक्यातल्या 25 गावाला पाणी आलेलं आहे। 27 गावापैकी 25 गावाला पाणी आलेलं आहे। मान तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे। म्हणजे प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक या 13 तालुक्यामध्ये काही 1-2 तालुके सोडले तर 12 तालुक्यांना पाणी आले। पाणी थोड्या बहुत प्रमाणामध्ये आलेलं आहे। काळी तालुक्याला कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून पद्मभूषण नागनाथांना नायकवडी, त्याचबरोबर आमदार आबासाहेब गणपतराव आबासाहेब आणि सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि जनतेनं हा संघर्ष नेटानं पुढे नेला आणि त्याचा परिपाक म्हणून काही भागामध्ये पाणी आलेलं आहे। मात्र काही भागातल्या योजना ज्या आहेत त्याला पुरेशा निधीची उपलब्धता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून पुन्हा जोराचा संघर्ष केला जाईल। येणारी परिषदसुद्धा मंगळवेढा तालुक्यामध्ये 1 लाखाची परिषद घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा आता घोषणा झालेली आहे आणि आत्ता जे राज्य सरकारनं या योजना त्याच्या खालचं क्षेत्र हे वाढीच्या दृष्टीनं ठिबकचा जो निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा कौतुकास्पद आहे।